नमस्कार मंडळी, चला तर श्रावण महिन्यामध्ये लापशी हा भरड्यापासून बनवला जाणारा हा पदार्थ भंडाऱ्यासाठी किंवा बऱ्याच ठिकाणी घरांमध्ये बनवला जातो। श्रावण महिन्यास खास करून प्रसाद म्हणून सुद्धा हा भरडा बनवला जातो। तर कशा पद्धतीने ही लापशी बनवायची, याचं प्रमाण कसं असलं पाहिजे, ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अचूक प्रमाणामध्ये सांगितलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपण कढई ठेवलेली आहे, यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। तर मेल्ट केलेलं भाजीची दीड पळी आपण तूप घातलेलं आहे। आता हे तूप पूर्ण मेल्ट झालं, व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे। गरम झाल्यानंतर इथे मी मोजून भरडा घेतलेला आहे। तर हा जेवढा तुम्ही भरडा घ्याल तेवढीच तुम्हाला यामध्ये गूळ घालायचा आहे। तर 2 वाट्या आपला भरडा आहे, तर आपल्याला 2 वाट्याच गूळ घालायचा आहे। तर इथे मी हा भरडा कडकडीत गरम झालेल्या तुपामध्ये घालून घेतला, म्हणजे तो छान असा आतपर्यंत भाजला जातो। तर तुम्हाला लगेचच असा भरडा पांढरा पडलेला दिसत असेल, कारण तो आतपर्यंत भाजतो आणि मग तो फुटला जातो, त्यामुळे त्याचा कलर जो आहे तो व्हाईट होतो। त्यामुळे अशाच पद्धतीने आपल्याला तो भरडा भाजून घ्यायचा आहे। तर सर्व आपल्याला व्यवस्थित भरडा भाजवायचा आहे, त्यामुळे कंटिन्यू हलवत राहायचं। भरडा आपल्याला सोडून कुठेही जायचं नाही किंवा करपवायचं नाही। भरड्याला भाजण्यासाठी 4-5 मिनटं लागली। त्यानंतर काजूचे काप, खोबऱ्याचे काप घातले, याला सुद्धा मिनिट ते 1.5 मिनिटासाठी छान असं आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचं आहे। भरड्यामध्ये आपले काजू आणि खोबऱ्याचे काप भाजून झाल्यानंतर उकळतं दुपटीने घेतलेलं पाणी यामध्ये घालायचं आहे। भरड्याच्या दुपटीने आपल्याला इथे पाणी घालायचं आहे, अचूक प्रमाण आहे। जर तुमचा भरडा 2 वाट्या आहे तर 4 वाट्या पाणी घालायचं आहे। त्यापेक्षा थोडंसं जास्त घाला, पण कमी घालायचं नाही, तरच तुमची मोकळी मऊ सुटसुटीत लापशी तयार होते। जेवढा तुमचा भरडा व्यवस्थित शिजला जाईल तेवढी लापशी छान होते। तर आता आपण मधून झाकण ठेवून काढून असं हलवून घेणार आहोत, जेणेकरून आपला भरडा लापशी खाली चिकटणार नाही। तर अशाच पद्धतीने सर्व पाणी आटलेलं आहे आणि भरडा व्यवस्थित मऊसूत असा शिजलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम मोकळं सुटसुटीत झालेली आहे, अजिबात चिकट झालेली नाही। तर आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। तर 2 वाट्या भरड्यासाठी 2 वाट्या इथे मी किसून घेतलेला, कापून घेतलेला गूळ घातलेला आहे। तर आता ह्या गुळाचं सुद्धा पुन्हा एकदा पाणी होणार आहे, पण आपल्याला ह्या गुळाच्या पाण्यामध्ये लापशी शिजवली की ती मस्त अशी मऊ लुसलुशीत, तशीच खायला सुद्धा तितकीच चवदार होते। त्यानंतर 1 चमचा वेलची पावडर आणि 1 चमचा कुटून घेतलेली बडीशोप पावडर आपण इथे घातलेली आहे। बडीशोप पावडर घातल्याने लापशीची चव खरंच खूप सुंदर लागते, त्यामुळे बडीशोप पावडर अजिबात स्किप करू नका, लापशीमध्ये आवर्जून घाला, म्हणजेच तुम्हाला भंडाऱ्यात खाताना तशी लापशीची इथे टेस्ट लागणार आहे। हे सर्व मिक्स करायचं आहे। 1-1.5 मिनिटामध्येच आपला गूळ चांगला विरघळलेला आहे। झाकण ठेवायचं आणि याला 2 मिनिटासाठी असंच ठेवायचं। 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पाणी झालेलं आहे, पण जास्त वेळासाठी तुम्ही लापशी झाकून ठेवू नका, कारण गूळ घातल्यानंतर लापशी खाली भांड्याला लागू शकते। तर अशा पद्धतीने आपल्याला 2-2 मिनिटांनी ही लापशी हलवून घ्यायची। गुळाचं पूर्ण पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी मिक्स करून आटवून घेतलेलं आहे। गुळाचं पूर्ण पाणी आटलेलं आहे, मऊ लुसलुशीत आपली इथे लापशी तयार झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता, तुम्हाला प्रमाणसुद्धा अगदी सहज समजेल अशा भाषेत मी प्रमाण सांगितलेलं आहे। तुम्हीसुद्धा याप्रमाणे अशी मऊ लुसलुशीत लापशी बनवू शकता। ही लापशी तुम्ही प्रसादासाठी सुद्धा बनवू शकता। तर ही लापशी बनवायला अगदी सोपी आहे आणि करायला घेतली तर तितकी सोपी आहेच आणि समजेल अशा भाषेत सांगितली, त्यामुळे तुम्हाला करायचं टेन्शनच नाही। तर मऊ लुसलुशीत अशी आपली लापशी रेसिपी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो, तुम्ही बेल आयकॉनला ऑन करायला विसरत असाल तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार नाही। नोटिफिकेशन नवनवीन रेसिपीचे मिळवण्यासाठी ऑन करा, आणि भेटूया नवीन एका रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।